पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम हिंदुस्तानी है, कि हम हिंदुस्तानी हैं। गुड मॉर्निंग एवरीवन, रिस्पेक्टेड गेस्ट टीचर, पेरेंट एंड माय डियर स्टूडेंट्स। पानी नहीं हो तो दुनिया किस काम की, आंसू नहीं हो तो आंखें किस काम की, आंसू नहीं हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की। अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की। डाल डाल पर सोने की करती है चिड़िया बसेरा, वह भारत देश मेरा, वह भारत देश मेरा। साक्षर करेल मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही। मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन। मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करीन। मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन। मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उल्हास। मी शपथ घेतो की मी फेब्रुवारी-मार्च 2026च्या इयत्ता 10वी व 12वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईल। मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही। जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन। परीक्षेला समोर जाताना मंडळ व सूचनांचे, नियमांचे काटेकोरपणे पालन करेन। मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रस्ताव करेन। तसेच परीक्षेत आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा
यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. तसेच देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करण्यासाठी 100% मतदान करण्यासाठी पालकांना आग्रह करू आणि देशाची लोकशाही व्यवस्था बळकट आणि वैभवशाली करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलवाडी, तालुका सेलू, जिल्हा परभणी. मी आज तुमच्या समोर 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी विनंती. आज 26 जानेवारी आहे. आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या आहोत. आज आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. मला देशाचा अभिमान आहे. जय धन्यवाद. धन्यवाद. भारतीय ज्ञानेश्वर योगदान वर्ग 3 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलंवाडी, तालुका सेलू, जिल्हा परभणी. आपल्या सर्वांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते. आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. गौरव बोलून मी माझं भाषण संपवत आहे. जय भारत. तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, शान इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजयी करके दिखलाए, झंडा ऊंचा रहे हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. धन्यवाद. धन्यवाद तनुजा. सर्व अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा आपला राष्ट्रीय सण आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले. त्याचे अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली. म्हणूनच हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. धन्यवाद. किस काम की आंसू नहीं होता, किस काम की आंसू नहीं होता, किस काम की दिल ना हो तो धड़कन, किस काम की दिल ना हो तो धड़कन, किस काम की अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी, किस काम की माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस हार्दिक शुभकामनाएं. जैसा कि हम सभी जानते हैं आज 26 जनवरी और हम सभी यहाँ अपने देश की 77वां गणतंत्र दिवस मनाते हैं. लिए उपस्थित हुए हैं 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था. हल्के भारत का संविधान 26 जनवरी 1950 मनाते हैं. हमारा देश का संविधान डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी को जनक माना जाता है. हमें हमेशा अपने संविधान का सम्मान करना चाहिए. Good morning everyone, respected guest teacher, parent and my dear students. My name is Aditya Gnaneshwar Sharkey. Today is 26 January, Republic Day. First of all of you, I wish you a very happy Republic Day. Friends, Republic Day is national festival of our country India. We became independent on 15 August 1947. Jai Hind, Jai Bharat. Thank you very much. उद्धव की नंदाता आबाले आदत दला, उद्धव की नंदाता आबाले आदत दला, नतमस्तक मी ठरवता त्यांनी भारत देश ठरवला, त्यांनी भारत देश ठरवला. नमस्कार, माझे नाव प्रथमेश ज्ञानेश्वर सुरवटे, वर्ग चित्रा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळताली, तालुका सेलू, जिल्हा परभणी. आज समोर उभा आहे 26 जानेवारी विजय
मोठे आज 26 जानेवारी रोजी आपण भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. 26 जानेवारी रोजी आपण संविधान भारतात लागू झालेला आहे. हा दिवस एकता आणि बंधुभाव टिकत आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम हिंदुस्तानी है, कि हम हिंदुस्तानी. आदरणीय मुख्य अतिथि प्रधानाचार्य महोदय, सभी शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को 77वें गणतंत्र दिन की हार्दिक शुभकामनाएं. आज का दिन हमारे लिए बड़े गौरव का दिन है. हमारा देश स्वतंत्र होने के बाद कोई उचित कानून देश चलाने के लिए कोई उचित कानून व्यवस्था नहीं थी, इसलिए संविधान का निर्माण होगा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर. जय हिंद, जय भारत. Morning everybody, hi friends. You know there are two types festival, national and religious. Today we celebrate our national festival, that is Republic Day. We celebrate this day with great joy. Our soldiers do special activities. This day our prizes to them who give their life for our country. Thank you, Jai Hind. Respected chief guests, honorable teachers, parents, and my dear friends, my name is Krishna Anil Jogdan. I am in class 5. My school name is ZPPS Walangwadi. I am in class 5. Good morning to everyone present here, and I wish you all a very happy Republic Day. Today we are gathered here to celebrate one of the most proud and historic days of our national. The Republic Day reminds us that power lies in the hands of the people. It is just now the sacrifice of our freedom fighter Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Rani Lakshmi, and my God who was trained so that we could live in a democratic country. India is a land of unity, diversity, and tradition. Live together peacefully. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या शाळा प्रस्थान समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिलराव जोगदर, गावचे सरपंच माणिकराव जोगदर, गावचे पोलीस पाटील आदरणीय माधवराव पारवे, आशा वर्कर, अंगणवाडी ताई, मदतनीस, कार्यकर्ती, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जीवाजीराव शेळके आणि आपल्या तमाम गावातील सर्व मान्यवरांना आणि माझ्या चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. बघा मंडळी, भारताला स्वातंत्र्य मिळालं ते 15 ऑगस्ट 1947 रोजी, आणि बघ 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. इंग्रज देश सोडून गेले, परंतु देशाला स्वतःचे कायदे कानून नियमन होते. देश चालला तो ब्रिटिशांच्या नियमावरती 1947 ते 1950 पर्यंत. आणि म्हणून 47 नंतर मसुदा समिती नेमली. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलं, आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना करण्यात आलं. आणि मग 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका प्रदीर्घ कालावधी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान तयार करून दिलं. आणि जगाचं सगळ्यात मोठं हे लिखित संविधान आहे, आणि संविधान आहे म्हणून तुम्ही आम्ही शांततेने कारभार करतोय. आज बघा, कुठे काही आपल्यावर अन्याय झाला तर आपण लगेच पोलीस स्टेशनला जातो, कारण त्याचे कायदे आहेत, आणि हे कायदे सगळे संविधानामध्ये आहेत. आणि असं अतिशय मोलाचं कार्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो, म्हणजे त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि आजचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन, म्हणजे खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता. प्रजा म्हणजे कोण? लोक, जनता. आणि म्हणून संविधानाने
या दिवशी खऱ्या अर्थाने प्रजेच्या हातात सत्ता दिली. इथे आपल्या भारतात पूर्वीपार पद्धत अशी होती की राजाच्या मुलगाच राजा व्हायचा, राणीची मुलगीच राणी व्हायची. अशा पद्धतीची परंपरा आपल्या देशामध्ये होती. म्हणजे राजाच्या राजवाड्यामध्ये राजा जन्माला यायचा. परंतु घटनेनुसार, संविधानानुसार हा राजा, या देशाचा राजा कोण असेल तर जनता असेल, प्रजा असेल. आणि म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणतात. आणि या दिवसापासून 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान पारित करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाचं संविधान लागू झालं. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपला देश स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवरती चालायला लागला. आणि आपल्या देशाचे स्वतःचे कायदे कानून तयार झाले आणि आपला देश पुढे मार्गक्रमण करू लागला. बघा, जवळजवळ 77 वर्ष पूर्ण झालीत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून, संविधान लागू होऊन. आणि मग आज आपण मागे जेव्हा सिंहावलोकन करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपला देश फार प्रगती करत आहे. परंतु प्रगती करत असताना काही गोष्टी आहेत त्या देशाला पोखरत आहेत. जसे की करप्शन असेल, म्हणजे भ्रष्टाचार असेल, देशामधली बऱ्याच जातीय दंगली असतील, तेढ असेल, या गोष्टीमुळे देशातील निरक्षरता असेल, या गोष्टीमुळे देश पोखरला चाललाय. याच्यावर तुम्हाला आम्हाला काम करायचंय. आपला देश विविधतेने नटलेला आहे. अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे लोक या देशात राहतात आणि म्हणून विविधतेत नटलेला भारत हा देश आहे. म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी जात, पंथ, धर्म याचा भेदभाव न करता हातात हात घालून आपल्या देशाला आपण मोठं केलं पाहिजे. आपण देशासाठी काय करू शकतो तर प्रत्येकाने जर ठरवलं, छोट्या छोट्या गोष्टी. पहिल्या काळामध्ये होतं लढायामध्ये सहभागी होऊन समाजासाठी, देशासाठी योगदान द्यायचं. परंतु आता तुम्हाला आम्हाला कुठे लढायला जायची गरज नाही. आता आपला स्वतंत्र लोकशाही देश आहे. आपल्या देशाचं संरक्षण सैनिक करतात सीमेवरती. मग आपण देशात राहून आपल्या देशाची सीमा सैनिक सांभाळतात. परंतु आपण देशात राहून आपल्या देशासाठी काय करू शकतो? आपण आपला देश स्वच्छ ठेवू शकतो. याची सुरुवात आपल्या घरापासून, आपल्या गल्लीपासून, आपल्या गावापासून. आपला देश ऑटोमॅटिक स्वच्छ होईल. बघा, तुम्ही तुमचं घर स्वच्छ केलं, गाव स्वच्छ केलं, गल्ली स्वच्छ केली की देश स्वच्छ होईल. म्हणजे यासाठी तुम्हाला बाहेरून येऊन कोणतरी सांगणार नाही, परंतु ही सुद्धा देश सेवाच आहे. म्हणजे गावाची स्वच्छता, शाळेची स्वच्छता, मंदिराची स्वच्छता, आपल्या घराची स्वच्छता, रस्त्याची स्वच्छता, ही सुद्धा एक समाजसेवाच आहे, ही सुद्धा एक देश सेवाच आहे. यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात करूया. कुठे लाईट चालू आहे, आपल्या गावात लाईट आहे, लाईट विनाकारण कुठेतरी चालू आहे पंखा, कुठेतरी लाईट चालू आहे, ते बंद करा, लाईट वाचवा. ही सुद्धा एक प्रकारची देश सेवाच आहे. कुठे एखादं सार्वजनिक ठिकाण आहे, नळ आहे, बोर आहे, तिथं पाणी झिरपते, पाणी वाया जाते, ते नळ बसवा, तोट्या बसवा, पाणी बंद करा, पाणी वाचवा. ही सुद्धा एक छोटी समाजसेवाच आहे. एखाद्या गरीबाला मदत करा, एखाद्या गरीब माणसाला शिक्षणामध्ये सहकार्य करा. त्यानंतर आपापसात वाद करू नका, आपापसात भांडण करू नका, पोलीस स्टेशन पर्यंत जायची गरज पडू नये. आज जर आपण दररोजचं वर्तमानपत्र काढलं, टीव्हीवर बातम्या लावल्या तर आपल्याला लगेच लक्षात येते की अमुक अमुक ठिकाणी खून झाला, बलात्कार झाला, दंगली पेटल्या. आणि मग याने काय होतंय की आपली शक्ती, आपला पैसा, आपला वेळ वाया जाते. मग आपण आपलं लक्ष त्याच गोष्टीकडे राहते की याने मला अडवलं होतं, याने मला शिवा दिला होता, याला मी कुठं गाठू, कसं गाठू, आणि याला कधी शिवा देऊ, कधी मारू. आणि मग याने काय होतंय, आपली प्रगती होत नाही. आपल्याला प्रगती करायची म्हणजे बघा, देशाची प्रगती, देश फार मोठा आहे. त्याच्यासाठी आपण जर प्रत्येकाने ठरवलं की आपण आपलं घर सुधारूया, ऑटोमॅटिक देश सुधारेल. त्यासाठी आपल्याला काम करायचे की या बाकीच्या गोष्टी भानगडीमध्ये लक्ष न देता आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी सर्व जाती धर्माने एकत्र येऊन आपण आपला देश महान बनवूया. एक काळ असा होता की जहां डाल डाल पर सोने की करती है चिड़िया बसेरा, वह भारत देश मेरा, वह भारत देश मेरा. म्हणजे सोन्याचा धूर निघाला हा भारत देश आज खऱ्या अर्थाने आपल्याला मोठा करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला हातात हात घालून पुढे जावं लागेल, देशासाठी योगदान द्यावं लागेल. या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही आम्ही आपला देश मोठा विकसित करू शकतो. आणि जगाच्या पाठीवर एवढा मोठा लोकशाही देश असलेला हा देश आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. खऱ्या अर्थाने
या छोट्या छोट्या चिमुकल्यामध्ये आपलं भविष्य आहे. बघा तुमची आमची जिंदगी आपली पिढी गेली आहे, परंतु आपल्याला ही पिढी घडवायची आणि ही पिढी सशक्त घडवायची, आदर करणारी घडवायची, एकमेकाचा मान सन्मान करणारी घडवायची. यासाठी आपण आपल्या लेकराला संस्कार देऊया, चांगल्या सवयी लावूया. एवढं करून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत.